एका खोलीत 30 माणसांना हातात बेड्या घालून कोंडून ठेवलं आहे। त्यांनी कोणाला मारलं नाही, त्यांनी कुठे दरोडा घातला नाही, कुठे बॉम्ब ठेवले नाही। त्यांना बेड्या घालण्याचं कारण एकच आहे, ते ट्रक ड्रायव्हर होते आणि तोच त्यांचा गुन्हा ठरला। हे 30 जण भारतातील आहेत। पंजाब, हरियाणा, गुजरातच्या लहान गावातून मोठं स्वप्न पाहत अमेरिकेत पोहोचले। महिन्याला लाखो रुपये मिळण्याच्या आशाने हायवेवर ट्रक चालू लागले आणि आता अमेरिकेच्या सीमा सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना थेट डिपोर्टेशनच्या वाटेवर उभं केलं। हे प्रकरण फक्त 30 माणसाचं नाही, ट्रम्प सरकारच्या ऑपरेशन चेकमेटनं आज भारतातही धक्का दिलाय। नेमकं काय घडलं, कुठं घडलं आणि यामागचं खरं कारण काय आहे ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। 11 मे ते 15 मे 2026 दरम्यान अमेरिकेच्या एरिझोना राज्यातील युमा सेक्टर भागात अमेरिकन कस्टम अँड बॉर्डर प्रोटेक्शन विभागाने ऑपरेशन चेकमेट नावाची एक मोठी मोहीम राबवली। युमा हे अमेरिकन मेक्सिको सीमेजवळचं एक महत्वाचं ठिकाण आहे। इथून देशभरात माल पोहोचवणारे हजारो व्यावसायिक ट्रक रोज ये जा करतात। याच ट्रक मधून अनेकदा बेकायदेशीरपणे देशात राहणारे चालक प्रवास करतात असल्याचा अमेरिकन अधिकाऱ्यांचा संशय होता। हा संशय खरा ठरवण्यासाठीच ऑपरेशन चेकमेट आखण्यात आलं। 5 दिवसाच्या या मोहिमेत एकूण 52 जणांना अटक करण्यात आली। त्यातील 36 जण सीमे ट्रक किंवा मोठे कमर्शियल ट्रक चालवत होते आणि या 36 चालकांपैकी तब्बल 30 जण भारतातील नागरिक होते। अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं की या 30 भारतीय चालकांपैकी अनेकांकडे कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन आणि व्हर्जिनिया या राज्यातून मिळालेलं कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे CDL होतं, पण काहींकडे तर कोणतंच वैध लायसन्स नव्हतं। त्यांच्यापैकी काहींकडे पूर्वी वर्क परमिट होतं, पण त्यांची मुदत संपली होती। काही जण आधीच इमिग्रेशन प्रक्रियेत अडकले होते आणि निकालाची वाट पाहत होते। या सगळ्यांनी एक गोष्ट समान केली होती, ती म्हणजे बेकायदेशीर स्थितीत असताना व्यावसायिक मालवाहू वाहन चालवणे। अमेरिकन कायद्यानुसार हा एक गंभीर गुन्हा आहे। आता हे ऑपरेशन एकाएकी का आलं असा प्रश्न पडतो, तर याचं उत्तर मिळतं ऑक्टोबर 2025 मध्ये। कॅलिफोर्नियाच्या सॅन बर्नार्डिनो काउंटी मधील इंटरस्टेट फ्रीवेवर एक भयानक अपघात झाला। जशनप्रीत सिंग नावाच्या 21 वर्षीय भारतीय ट्रक चालकाने अचानक ब्रेक न लावता वाहतूक कोंडीत उभ्या असलेल्या गाड्यांवर थेट ट्रक घातला। डॅशकॅम फुटेज मध्ये दिसत होतं की ट्रक वेगाने येत होता, कुठेही वळला नाही, थांबला नाही, थेट आत घुसला। त्या अपघातात 3 जण जागीच ठार झाले, 2 जखमी झाले। तपासात उघड झालं की जशप्रीत सिंग ड्रग्ज घेऊन गाडी चालवत होता आणि आणखीन एक धक्कादायक गोष्ट म्हणजे तो 2022 मध्ये बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसला होता। अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने जाहीरपणे सांगितलं की सिंग 2022 मध्ये एल सेंट्रो सेक्टर मधून बेकायदेशीरपणे देशात शिरला होता आणि बायडन प्रशासनाने त्याला इमिग्रेशन सुनावणी प्रलंबित असताना देशात सोडून दिलं होतं। त्याच काळात त्याला एम्प्लॉयमेंट ऑथरायझेशन मिळाली आणि त्यावर त्याने कमर्शियल लायसन्स काढलं। हा अपघात ट्रम्प प्रशासनासाठी राजकीय हत्यार बनला। ट्रान्सपोर्टेशन सेक्रेटरी शॉन डाफी यांनी कॅलिफोर्नियावर थेट आरोप केला। व्हाईट हाऊसने या मृत्यूसाठी बायडन सरकारच्या सीमा धोरणाला जबाबदार ठरवलं। त्यानंतरच व्यावसायिक ट्रक चालकाचं लायसन्स, इमिग्रेशन स्थिती आणि लँग्वेज नॉलेज तपासणी कडक करण्यात आली। आता यात फक्त जशनप्रीतचाच उल्लेख नाही। ऑगस्ट 2025 मध्ये फ्लोरिडाच्या फोर्ट पियर्स येथे हरजिंदर सिंग नावाच्या आणखीन एका भारतीय ट्रक चालकाने अपघात केला होता। त्यातही 3 जण मृत्युमुखी पडले होते। त्याने 2018 मध्ये बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये प्रवेश केला होता आणि कॅलिफोर्नियातून CDL मिळवलं होतं। एकाच वर्षात असे 2 भीषण अपघात आणि दोन्ही वेळा आरोपी भारतीय चालक। हे पाहून अमेरिकन यंत्रणेनं ट्रकिंग उद्योगावर विशेष लक्ष केंद्रित केलं आणि मग आला ऑपरेशन चेकमेटचा दिवस। युवा सेक्टरचे ऍक्टिव्ह चीफ पेट्रोल एजंट डस्टिन डब्ल्यू कॉन्डल यांनी जाहीर केलं, ऑपरेशन चेकमेट हे रस्त्यावर अनधिकृत चालकांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांविरुद्ध आहे। आमचे एजंट रोज यांना असे लोक शोधवण्याचं काम करतात जेणेकरून अमेरिकन रस्त्यावर आणखीन अपघात होणार नाहीत। 5 दिवसात त्याने 36 ट्रक चालक पकडले आणि त्यातले 30 भारतीय आहेत। हे आकडे मोठे आहेत। उर्वरित अटक झालेले मेक्सिको, सल्वाडोर आणि रशियातून आलेले होते, पण भारतीयाची संख्या इथं जास्त होती हा मोठा प्रश्न आहे। अमेरिकेत ट्रक चालकांची दीर्घकाळापासून कमतरता आहे। वर्षाला $60,000 ते $1,00,000 म्हणजे जवळपास 50 लाख ते 80 लाख रुपये मिळणारी ही नोकरी भारतातील तरुणांना खुणावते। पंजाब, हरियाणा, गुजरात मधून दरवर्षी हजारो जण लोकांना त्यांच्या जमिनी विकून घर गहाण ठेवून अमेरिकेचा प्रवास करतात। काही वैद्य विजावर येतात,
काही बेकायदेशीर मार्गाने येतात, पण एकदा आले की ट्रकिंग त्यांना सोपं वाटतं, कारण तिथे नेहमीच मागणी असते. आता या 30 भारतीय चालकांचं पुढे काय होणार हा प्रश्न आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की ज्यांच्याकडे वैध इमिग्रेशन नाही त्यांची डिपोर्टेशन प्रक्रिया सुरू केली जाईल. फेडरल कायद्यानंतर त्यांना देशबाहेर पाठवलं जाईल. आधी भारतात डिपोर्ट झालेल्या नागरिकांना विशेष सैन्य विमानांनी आणण्यात आलं होतं. काही प्रकरणामध्ये सुरक्षा कारणास्तव हातकंड्याचाही वापर झाल्याचे फोटो समोर आले. त्यामुळे या प्रकरणातही त्याच प्रकारची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. ट्रम्प प्रशासनाने आधीच अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांविरुद्ध मोहीम हाती घेतली होती. कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स देण्याच्या प्रक्रियेतही नवे कडक नियम लागू करण्यात आले आहेत. आता परदेशी नागरिकांना CDL मिळवण्यासाठी सध्याच्या इमिग्रेशन पुरावा द्यावा लागेल. इंग्रजी भाषा बोलण्याची परीक्षा द्यावी लागेल. भारतातून या प्रकरणावर अजून तरी प्रतिक्रिया आलेली नाही, पण परराष्ट्र मंत्रालय सातत्याने भारतीय नागरिकांसाठी कॉन्स्युलर सहाय्यक पुरवत असते. जे अटक झालेले आहेत त्यांना कायदेशीर मदत मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेत लाखो भारतीय कायदेशीर मार्गाने राहतात, यशस्वी आयुष्य जगतात, देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतात, पण अशा काही प्रकरणामुळे संपूर्ण समाजाची प्रतिमा डागाळली जाते. आज जे ते 30 जण अटकेत आहेत ते कदाचित स्वतःला गुन्हेगार मानत नसतील. ते फक्त कुटुंबासाठी पैसे पाठवत होते, पण कायद्याच्या दृष्टीने ते गुन्हेगार आहेत. तुम्हाला काय वाटतं, अशा परिस्थितीत सरकारने त्यांना काय मदत करायला हवी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.